टेन जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवडीचा अनुभव घेतला। पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकरी शेतात काय काम करतो, शेतकरी किती कष्टाने धान्य पिकवत असतो, धान्य पिकवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पाहता यावी या उद्देशाने टेन जिल्हा परिषद शाळेतर्फे बांधावरची शाळा हा उपक्रम 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता। बांधावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आणि सोबतच शिक्षकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात लावणीचा अनुभव घेतला। श्रमाचे महत्व आणि शेतकरी बळीराजा शेतात कसा राबतो हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपल्या घरात भात कसा येतो हे देखील मुलांना कळलं पाहिजे। यासाठी मुलांना थेट भात खाचरात घेऊन आल्याचं शाळेतील शिक्षकांनी यावेळी सांगितले। तसेच अनेक गोष्टी अंगवळणी पाडून घेण्याचं हेच वय असतं। शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांना जगाशी लढण्याची ताकद देते असे सुद्धा यावेळी शिक्षकांनी सांगितले। तर शेतात प्रात्यक्षिकातून लागवडीचा हा धडा मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान आणि आनंद यावेळी पाहावयास मिळालं। तर बांधावरची शाळा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान देणं आणि त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनुभव विश्वात अधिक भर देणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच श्रमदानाचे मूल्य रुजवण्यासाठी शाळेच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते। केवळ पुस्तकातूनच विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकाची माहिती होणार नाही, यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव येणं महत्वाचं आहे। या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचं या शाळेतील मुख्याध्यापिका जया सुतार यांनी यावेळी सांगितलं। तर आम्ही सर्वांनी मिळून पुस्तकात वाचलेल्या भात लावणीच्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। शेतकरी घेत असलेल्या कष्टामुळे आपणास धान्य कसे उपलब्ध होते हे आज आम्हाला समजले असे यावेळी या शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितले। मात्र शेती लागवडीचे संस्कार बालवयातच विद्यार्थ्यांवर रुजू होत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील हा उपक्रम खरोखरच एक आदर्शच ठरत आहे।